नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या खूप रडत असते. पाहुणे तिच्या जवळ येते आणि म्हणते की राज काही तुला सोडवायला येणार नाही, त्याच्यामुळे इथून निघायचं. उद्या सकाळी कोंबडा आरवला की तुझा हा तंबू उचलायचा आणि इथून निघून जायचं, समजलं ना? त्यावर नित्या खूपच रडू लागते. पाहुणी पुन्हा म्हणते की रात्री जर राजजवळ काही बडबडलीस आणि मला इथे राहू दे अशी जर भीक मागितलीस ना तर बघ, गाठ माझ्याशी आहे असं म्हणते आणि घरामध्ये निघून जाते. नित्या म्हणते की मी तुला जयदीप माझ्याजवळ आणू शकले नाही, ही सुद्धा लढाई मी हरलेली आहे आणि सगळं मी तुझ्यावरती सोपवून इथून निघून जाणार आहे असं बोलते. इकडे शालिनी आणि सोमनाथ दोघेही छान पार्टी करत असतात. शालिनी म्हणते की एक नंबर काम झालेलं आहे, कुठलेही अडथळे न येता. सोमनाथ म्हणतो की सगळं व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळे आज मी खूप रात्रभर पिणार आहे. तितक्यात आश्रय तिथे येतो. आश्रय विचारतो कसलं सेलिब्रेशन चालू आहे. शालिनी म्हणते की नित्याचा डिवोर्स झाला आहे आणि मी नित्याला घरातून बाहेरसुद्धा काढलं आहे, त्याचंच हे सेलिब्रेशन आहे, तू सुद्धा आम्हाला जॉईन कर. आश्रय म्हणतो की यामध्ये तुझं काहीही क्रेडिट नाही, ही तुझी ग्रहदशा चांगली आहे म्हणून हे सगळं घडत आहे. शालिनी म्हणते की नुसती ग्रहदशा चांगली असून जमत नाही, प्रयत्नही करावे लागतात ना. तुला क्रेडिट द्यायचं नसेल तर नको देऊ, त्याने काही सत्य बदलणार नाही. आश्रय म्हणतो की तेच तर म्हणतो आहे मी की सत्य बदलत नाही आणि सत्य हेच आहे की नित्या जर जिवंत राहिली तर येत्या 3 महिन्यामध्ये तू मरणार हे नक्की. शालिनी म्हणते की तिला संपवण्याचीच तर ही तयारी आहे ना. आश्रय म्हणतो की पण तुला मागेही मी सांगितलं होतं, तू तिचं काहीही वाकडं करू शकणार नाहीस, फक्त मृगशीर्ष नक्षत्रामध्ये जन्मलेला व्यक्तीच तिला मारू शकतो. आता मी तुला हेच सांगायला आलो आहे की तुझी ग्रहदशा चांगली आहे, जर तू असा व्यक्ती शोधला असशील ना तर लगेच त्याला कामाला लाव, तुला यश नक्कीच मिळेल असं सांगतो. शालिनी म्हणते तुझं बरोबर आहे, पण तो माणूस काही सापडत नाही ना, कुठे लपून बसला आहे कुणास ठाऊक. इकडे आदिराज आणि नित्या एकमेकांकडे बघतच असतात. आदिराज नित्याला विचारतो की का केलं तुम्ही असं? मी जेव्हा सह्या केल्या होत्या तेव्हा तुम्ही ठामपणे मला सांगितलं होतं की तू ह्या सह्या मनाविरुद्ध केल्या आहेत आणि तुम्ही सह्या करायला ठामपणे नकारसुद्धा दिला होता, मग का असं केलं? कुठं गेला तो विश्वास, कुठं गेलं ते प्रेम? कानी कपाळी ओरडून सांगत होतात ना तुम्ही की तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही किती दाखले दिलेत, जन्मखुणाचा दाखला दिलात. आपले जन्म एकाच नक्षत्रावरती झाले आहेत, आपण एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जातो मदतीला, याचा पाढासुद्धा वाचलात, मग आता काय झालं? मग अचानक हा इतका मोठा बदल तुमच्यामध्ये कसा झाला असं विचारतो. नित्या त्याला म्हणते की आदिराज हा फक्त कागद आहे आणि आपलं नातं या कागदाच्या खूप पलीकडचं आहे. आपला जन्म एकमेकांसाठी झालेला आहे, तू मला शोधत येशील हे तुलाही माहीत आहे. कोणताच कागद आपल्या दोघांना वेगळं करू शकत नाही, कारण आपल्या दोघांचं नातं या सगळ्याच्या पलीकडचं आहे. पण हे सगळं तुम्हाला आत्ता का विचारत आहे? तुलासुद्धा हेच हवं होतं ना, आणि तू तर नेहमी म्हणत होतास की जा माझ्या आयुष्यातून निघून. आदिराजला खूप वाईट वाटत असतं. नित्याच्या तो थोडासा जवळ जातो आणि नित्या देखील त्याच्या समोर येऊन उभी राहते. आदिराज म्हणतो की तुम्हाला तर माझ्या नकारामध्ये होकारच दिसत होता ना. मग नित्या जवळ येते आणि म्हणते की माझ्या वागण्याचा अर्थ तुला कधीतरी नक्की कळेल असं म्हणते आणि त्याला मिठी मारते. नित्या म्हणते की मला आता काहीसुद्धा विचारू नको आणि मला थांबवू नको, आणि आदिराजच्या सुद्धा डोळ्यामधून खूप पाणी येत असतं. दोघंही एकमेकांना मिठी मारून रडत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या तंबूतून रडत रडत बाहेर येत असते. सर्वजण बाहेर बसलेले असतात. नित्या सर्वांना काळजी घ्या असं म्हणते. तात्यांना म्हणते की तात्या चहा जरा कमी पीत जा आणि तब्येतीची काळजी घ्या असं म्हणून ती तात्यांचा आशीर्वाद घेते. बाप काय असतो हे मला तुमच्याकडून कळालेलं आहे आणि किती प्रेम केलं तुम्ही माझ्यावरती असं म्हणते. नित्या सावरीकडे जाते आणि तिला म्हणते की छान अभ्यास कर, आई दात्यांना त्रास देऊ नकोस आणि दाद्याची काळजी घे. सावरी म्हणते नित्या मॅडम तुम्ही नका ना जाऊ असं म्हणून तिला मिठी मारते, पण नित्या म्हणते की मला जावंच लागेल आणि असं म्हणून ती विमलकडे येते. नित्या विमलला आई म्हणते आणि सॉरी मावशी, मला तुमचं मन जिंकायचं होतं पण ते नाही मला करता आलं असं म्हणून विमलचा देखील आशीर्वाद घेते. विमल आशीर्वाद देता देता थांबते आणि डोळ्यातलं पाणी पुसते. मग नित्या आदिराज समोर जाते. आदिराज म्हणतो की नित्या मॅडम, तितक्यात पाहुणे मध्येच बोलते की चला झाला आता निरोप समारंभ, निघा इथून, आणि निघ म्हणाले आहे ना असं जोरातच ओरडते. मग नित्या तिथून काहीही न बोलता शांतपणे निघून चाललेली असते. तितक्यात त्या ठिकाणी शालिनी येते.
ती नित्याला म्हणते की काय गं, मला न सांगता घर सोडून निघाली होतीस का, असं म्हणून तिला जवळ घेते आणि हळू आवाजातच बोलते, काय गं, तुला तर खूप वाजत गाजत या घरामध्ये यायचं होतं ना, काढलंच ना मी तुला या घराबाहेर, असं बोलते. आणि तिला दूर करून पुन्हा म्हणते की काळजी घे स्वतःची, सांभाळ स्वतःला. आता नित्या तिथून निघून गेलेली असते. विमल शालिनीला आत बोलावते. शालिनी पलंगावरती बसते आणि म्हणते की नित्या घर सोडून गेली आहे, हा काही फारसा चांगला प्रसंग नाही, मला माहिती आहे. तात्या लगेचच म्हणतात की लई लळा लावून गेली पोरगी, हा दिवस बघावा लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. दोघांच्याही गाठी स्वर्गातच बांधल्या गेल्या आहेत असं म्हणाले होते गुरुजी. दोघांचाही जन्म एकाच दिवशी एकाच मुहूर्तावरती झाला होता असं म्हणतात. हे ऐकून शालिनीला मात्र धक्का बसतो. तात्या म्हणतात की दोघंसुद्धा आनंदाने संसार करतील असंच म्हणाले होते गुरुजी. पण देवीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे काय माहिती, आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे सगळं असं म्हणतात. शालिनी विचारते की काय म्हणालात तुम्ही, नित्या आणि आदिराज दोघेही एकाच दिवशी जन्मलेले आहेत. त्यानंतर तात्या म्हणतात की नुसते एकाच दिवशी नाही तर एकाच मुहूर्तावरती एकाच नक्षत्रावरती ते जन्मलेले आहेत. शालिनी लगेचच मनात म्हणते की अरे देवा, काखेत कळसाने गावाला वळसा असंच झालं आहे की, म्हणजे आदिराजचा जन्मसुद्धा मृगशीर्ष नक्षत्रावरती झालेला आहे. काय नियतीचा न्याय असेल. जर हा नित्याचा तारणहारच तिचा काळ बनला तर मजाच येईल. म्हणजे आदिराजने जर नित्याला मारलं तर नित्याला वाचवायला कोण येईल, आणि असं म्हणून आनंदी होते. शालिनी लगेचच उठते. विमल तिला म्हणते की मालकीनबाई आत येत आहे ना. त्यावर शालिनी म्हणते काही नाही, माझं जरा अर्जंट काम आहे आदिराजकडे. विमल म्हणते की आता या वेळेला कुठं. शालिनी म्हणते की काळजी नका करू, या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठीच मी त्याला इथून घेऊन जात आहे. तो जर इथं थांबला तर याच परिस्थितीचा विचार करत राहीन म्हणून. आदिराजला म्हणते की आईवडिलांच्या झालेल्या अपमानाची परतफेडच केलेली आहेस तू, असं म्हणून त्याला चल असं म्हणते आणि आदिराज तिच्यासोबत निघून जातो. इकडे नित्या देवीच्या मंदिरामध्ये आलेली असते आणि हात जोडून प्रार्थना करते की हे काय घडत आहे, मला तर याचा काहीही अर्थ लागत नाही. आई, मी आता हरले आहे आणि त्या शालिनीचं आता काय करायचं आहे ते तूच बघ असं म्हणते. माझ्या आदिराजची काळजी घे आणि आता मी जिकडे वाट फुटेल तिकडे निघून जाणार आहे असं म्हणते. तितक्यात जोगतीन तिथं येते. अंबाबाईचा उदो उदो असं म्हणते. नित्या लगेच तिचा आशीर्वाद घेते. जोगतीन म्हणते की असंच होत असतं, जेव्हा वाईट काळ येतो ना तेव्हा कुठलीही वाट दिसत नाही, असं म्हणून आपल्या जवळचे 3 नारळ देवी पुढे ठेवते आणि नित्याला म्हणते की या 3 नारळापैकी एक नारळ उचल, म्हणजे पुढं काय होणार याची दिशा आपल्याला मिळेल. तेव्हा नित्या त्यातला मधला नारळ उचलते आणि जोगतिनीला देते. जोगतीन देवीला नमस्कार करते आणि तो नारळ वाढवते, पण त्यातून काळं पाणी बाहेर निघतं. हे पाहून नित्याला खूप धक्का बसतो आणि त्यावेळेस तिला लगेचच आठवतं की जेव्हा जयदीप आणि गौरीने सुद्धा नारळ वाढवलेला असतो तेव्हाही असाच तो काळा निघालेला असतो. त्यानंतर ती जोगतिनीला म्हणते की हे असंही अगोदर घडलेलं आहे. जोगतीन लगेच म्हणते की आई, काय आहे तुझ्या मनामध्ये, ही शेवटचीच आस होती ना, आता तीसुद्धा गेली असं म्हणते. नित्या जोगतिनीला म्हणजे काय असं विचारते, पण जोगतीन त्यावरती शांत होऊन जाते. दुसरीकडे शालिनी आदिराजला घेऊन रेस्ट हाऊसवरती आलेली असते. तिथे आश्रयला बघून म्हणते की अरे तुम्ही कधी आलात, असं खोटं खोटं नाटक करते. आश्रय म्हणतो की अनंत काळ झाला. शालिनी विचारते की तुम्ही ओळखता ना याला, हा आदिराज आहे. थोडं टेन्शनमध्ये आहे, त्याची बायको त्याला सोडून गेली आहे ना, आणि योगायोग म्हणजे आदिराज आणि नित्या दोघंही एकाच दिवशी एकाच नक्षत्रावरती जन्माला आलेले आहे असं ती आश्रय बाबाला सांगते. त्यानंतर आश्रयला लगेच लिंक लागते. आश्रय लगेचच म्हणतो अरे वा, एकच नंबर. शालिनीच्या डोक्यामध्ये लगेच प्लॅन सुरू होतो. ती आदिराजला एक चहा प्यायला देते आणि त्या चहामध्ये औषध मिसळलेलं असतं, त्यामुळे तो हिप्नोटाईज होतो. आणि आश्रय त्याला सांगतो की आता मी जे सांगेल तसंच करायचं, नित्याला कड्यावरून ढकलून द्यायचं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आदिराज नित्याला कड्यावर असलेल्या एका गणपतीच्या मंदिरामध्ये घेऊन जातो. आदिराज आणि नित्या दोघेही गणपतीच्या चरणावरती माथा टेकवतात. आदिराज नित्याचा हात धरून तिला बाहेर घेऊन येत असतो. शालिनी म्हणत असते की कृष्ण नक्षत्रावरती जन्मलेला हा आदिराजच नित्याचा घात करणार असं म्हणते. आदिराज नित्याला घेऊन टेकडीवरती येतो आणि विचारतो की माझ्यावरती प्रेम आहे ना, मग माझ्यासाठी काय कराल तुम्ही.
नित्या लगेचच म्हणते की तुझ्यासाठी मी जीवसुद्धा देऊ शकते. आदिराज म्हणतो मग द्या जीव असं म्हणून तिला धक्का देतो. नित्या दरीमध्ये कोसळताना जोरात जयदीप असा आवाज देते आणि पुन्हा एकदा आदिराजला जयदीपची आठवण येते. तो त्या आवाजामुळे भानावर येतो आणि नित्याचा हात पकडतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.